शेतकरी वर्गाने नगदी पिकाच्या क्षेत्रवाढीकडे लक्ष दिल्याने नदी किनाऱ्यावरील पशुधनासाठी असणाऱ्या हिरव्या चाऱ्याच्या कुरणाचे क्षेत्र झाले कमी। दुग्ध व्यवसाय पुढे व पशुधनापुढे हिरव्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर। चिकोडी निपाणी तालुक्यातील सीमा भागातून वाहणाऱ्या दूधगंगा नदी तीरावर पूर्वीपासून उपलब्ध असलेल्या हजारो एकरावर गवती कुरणाचे क्षेत्र पसरले होते। त्यांच्यावर या दोन्ही तालुक्यातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सहजपणे निकाली निघत होता। परंतु आता शेतकरी वर्गाने नदी किनाऱ्यावरील गवती कुरणाचा वापर नगदी ऊस पिकाच्या लागणीसाठी मोठ्या प्रमाणावर करीत असल्याचे हिरव्या कुरणाचे क्षेत्र पर्यायाने फारच कमी होत चालले आहे। पूर्वी पारंपरिक पद्धतीने नदी किनारी हिरव्या गवताची कुरणे राखीव असायची, परंतु आता ही काळाच्या पडद्याआड जाताना दिसत आहेत। पूर्ण नदीच्या दोन्ही किनाऱ्यापर्यंत नगदी पीक ऊस घेतले जात आहे। त्यामुळे दुग्ध व्यवसायासाठी असणाऱ्या गाई म्हशीसाठी आणि शेतजमिनीतील मशागती करण्यासाठी असणाऱ्या बैलांसाठी हिरवा चारा मिळणे आता अत्यंत कठीण होऊन बसले आहे। फॅक्टरी हंगाम सुरू असताना नोव्हेंबर ते फेब्रुवारी या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये ऊस तोडणीतून मिळणारा ऊसाचा वाढा शेतकऱ्यांना या कालावधीत मिळतो, परंतु त्यानंतर उर्वरित 8 महिन्यामध्ये जोंधळ्याचा कडबा, सरकी पेंड, गहू भुस्सा, गोडी पेंड, इतर कडधान्याचा कोंडा यावर उदरनिर्वाह होणे हे आता शक्य होत नाही आणि त्याची उपलब्धताही फार कमी प्रमाणात आहे। सुक्या जोंधळ्याच्या कडब्याचा दर पेंडीला 20 ते 30 रुपये दरम्यान आणि हिरवा चारा पेंडीला 15 ते 20 रुपये दरम्यान विकत मिळत आहे। हे बळीराजाला परवडण्यासारखे नाही, कारण दुधाला किंवा शेतमशागतीमध्ये बैलजोडीला म्हणावा तितका योग्य मेहनतांना व दूध दर मिळत नाही। त्यामुळे पशुधन सांभाळणाऱ्या बळीराजाचे पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्याविना अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। जनावरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत। सर्वसाधारण पशुधनाची किंमत आता लाखाच्या घरात आहे आणि चाऱ्याचा ज्वलंत प्रश्न। त्यामुळे पुढील काळात पशुधन कमी होते की काय अशी चिंता आज शेतकऱ्यासमोर उभी आहे। चिकोडी निपाणी तालुक्यातील दूधगंगा नदी किनाऱ्यावरील कोगनोळी ते कल्लोळ या क्षेत्रातील दूधगंगा नदी तीरावरील दोन्ही बाजूकडील हिरव्या गवती कुरणाचे क्षेत्र आता हळूहळू कमी होत जाऊन या ठिकाणी नगदी पीक ऊसाची लागवड केली जात आहे। हे दृश्य असेच चालू राहिल्यास हिरव्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होऊन परिणामी बळीराजा पशुधना अभावी वंचित राहणार की काय अशी स्थिती उत्पन्न होण्यास फार वेळ लागणार नाही। त्यामुळे या परिसरातील जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होत असताना दिसत आहे। यावर पर्यायी उपाययोजना म्हणून ऊसाऐवजी इतर पिकाकडे बळीराजांनी वळणे आज काळाची गरज आहे। त्यामुळे शेतकरी वर्गाला अन्नधान्याचा मुबलक पुरवठा होऊन पशुधनासाठी उपलब्ध चाराही मिळणार आहे। त्यासाठी इतर कडधान्ये, त्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, भात, मक्का, मूग, तूर, उडीद अशी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे आणि त्यातून आपला विकास करून घ्यावा। हाच एक पर्याय आता बळीराजासमोर शिल्लक राहिलेला आहे। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम।